पुणेकर दीपाली अमृतकर तांदळे ठरल्या मिसेस गोल्ड हेरियस इंटरनॅशनल युनिव्हर्स। पिंपरी चिंचवडच्या दीपाली अमृतकर तांदळे यांना मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स किताब। समृद्ध भारतीय संस्कृती व वारशाची जागतिक व्यासपीठावर सादरीकरण। थायलंड येथे नुकत्याच झालेल्या मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल 2025 स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर तांदळे यांनी अभिमानास्पद कामगिरी करत मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स हा किताब जिंकला। समृद्ध अशा भारतीय संस्कृती व वारशाचे कलात्मक सादरीकरण त्यांनी जागतिक व्यासपीठावरून केले। त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। हा किताब जिंकून भारतात परतल्यानंतर दीपाली अमृतकर तांदळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत आपल्या यशाचा खडतर प्रवास उलगडला। नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या संवादावेळी दीपाली यांचे पती संतोष, आई सुनंदा व वडील बाळकृष्ण अमृतकर, मुलगा रेयांश उपस्थित होते। दीपाली या पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील रहिवासी असून IT क्षेत्रात नोकरी करतात। पत्नी व आई म्हणूनही त्या अतिशय उत्तम पद्धतीने आपली जबाबदारी सांभाळत आहेत। दीपाली अमृतकर तांदळे म्हणाल्या, जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमानाचा क्षण होता। किड्स, मिस आणि मिसेस या प्रकारात विविध 25 देशातील 40 स्पर्धक यामध्ये आले होते। त्यामधून माझे सर्वोत्तम योगदान देत जागतिक स्पर्धेत मिळवलेलं हे यश नक्कीच आनंद देणार आहे। जागतिक दृष्टिकोनातून शांतता, पर्यावरण, पर्यटन, संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक वारसा यांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा एम्प्लायंट प्रायव्हेट लिमिटेड टर्निंग इव्हेंट्स इनटू इंडिमेबल मेमरीज संस्थेच्या वतीने आयोजित केली जाते। या स्पर्धेत विविध देशातील स्पर्धकांनी सहभागी होत आपल्या देशातील वारसा स्थळे, संस्कृतीची झलक सादर करत जागतिक ऐक्याचा संदेश दिला। बंगाली पेहराव, राजस्थानी संस्कृती व नऊवारी साडीतील मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत गणेश स्तवन सादर केले। भारतीय संस्कृती पाहून उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला। यावेळी भारतीय म्हणून माझा ऊर अभिमानानं भरून आला। आत्मविश्वास, सौंदर्य आणि भारतीय संस्कृतीच्या सादरीकरणातून अव्वल स्थान मिळवत मिसेस गोल्ड हेरियस इंटरनॅशनल युनिव्हर्स हा किताब मिळवला, अशी आनंदी प्रतिक्रिया दीपाली यांनी यावेळी दिली। मी दीपाली अमृतकर तांदळे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व मिसेस हेरिटेज गोल्ड इंटरनॅशनल 2025 इथे केलं होतं आणि इथे मला मिसेस गोल्ड इंटरनॅशनल युनिव्हर्स 2025 हा किताब मिळालेला आहे। आणि आपला भारतीय संस्कृती आणि वारसा याचं प्रदर्शन आपल्याला तिथे करायचं होतं आणि त्यासाठी मी बरेच राऊंड केले आणि त्यामध्ये टॅलेंट राऊंडमध्ये मी बंगालपासून ते साऊथपर्यंतचे डान्स करून त्याचं प्रेझेंटेशन केलं होतं आणि प्लस मी व्हिडिओही क्रिएट केला ज्यामध्ये आपल्याला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत की कसं आपण आपली स्टोरी वेगवेगळी आहे प्रत्येक माईलवरती, पण स्टोरी जरी वेगळी असली तरी आपला हार्टबीट एक आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला। आणि परत तिथे मी आपलं नॅशनल बर्ड मोर असल्यामुळे त्याचं वेश परिधान करून त्याचं मी रिप्रेझेंटेशन वॉकमध्ये केलं होतं आणि ह्या सगळ्याचा पूर्ण परिणाम असा झाला की आपल्याला फिनालेमध्ये इंडियाला मिसेस गोल्ड इंटरनॅशनल युनिव्हर्स हा किताब मिळाला। आणि त्यावेळेला जो क्षण होता माझा की मी आज भारतातर्फे रिप्रेझेंट केलं आणि आपल्याला हा किताब मिळाला आणि म्हणजे ह्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते, कारण की आपली भारतीय संस्कृती ही जगापर्यंत पोचते हाच सगळ्यात मोठा अभिमानास्पद क्षण मला हेलावून टाकणारा होता। आणि त्यासाठी आत्ता माझ्याकडे खरंच काही शब्द नाहीत, कारण की ते जे इमोशन्स असतात ते शब्दात व्यक्त करता येत नाही किंवा जो आपल्याला तो मनातून आनंद झालेला असतो तो असा आपल्याला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही। पण आज मला खरंच खूप छान वाटतं आहे की माझी घरातली फॅमिली आणि माझे हजबंड, माय सन आणि माय पॅरेंट्स, माय मदर इन लॉ, एव्हरीवन सपोर्टेड मी, म्हणजे सगळ्यांनीच मला हा सपोर्ट केला। आणि माझे इव्हन कंपनीतले लोक
यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला. माझी टीम असो, माझे डायरेक्टर्स असो, सगळ्यांनी सांगितलं की तुला ह्या क्षेत्रातही पुढे जायचं असेल तर भारतीय संस्कृती जर तू जागतिक पातळीवर नेली तर नक्कीच त्याचा तुला उपयोग होईल. आणि त्यांनी मला बऱ्यापैकी म्हणजे 15 दिवस तरी मला पूर्णपणे सवलत देऊन मी त्याचा पूर्ण उपयोग केला. परत माझे फॅशन डिझायनर असतील किंवा क्रिएटिव्ह आर्टिस्ट असतील किंवा माझी मॉडेलिंगची जी ट्रेनर आहे, ह्या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणून आज मी तुम्हाला इथे दिसते आणि हे सगळं आपल्याला इंडियासाठी आपल्याला मिळालेलं आहे. जो काही किताब आहे त्यासाठी मी खरंच कृतज्ञ आहे, देशासाठी सुद्धा. हो, म्हणजे असं झालं की सुरुवातीला आपल्या नॉर्मल रुटीनमध्ये आपण स्टिलोटोज हे जे काही शूज टाईप्स आहेत ते कधीच वापरत नाही आणि त्याच्यावरती पहिल्यांदा मी जेव्हा उभी राहिले त्यावेळेला मला असं वाटलं मी हवेतच चालते आहे. त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस करणं, त्यानंतर भारतीय संस्कृतीची माहिती गोळा करण्यासाठी मी बरेच पुस्तकं वाचन केले आणि बरेच म्हणजे फोक डान्स म्हणजे आपलं लोकनृत्य कुठे कुठे कसं कसं आहे म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत याचा सगळ्याचा अभ्यास केला आणि ते मला 3 मिनटात कसं प्रेझेंट करता येईल याचा अभ्यास करून मी तसं नृत्य बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्याला जे काही तिथे प्रेझेंट करायचं होतं तर त्याच्या छोटी छोटी गोष्टी म्हणजे महाराष्ट्रातली नथ कशी तिथे म्हणजे तिथे जेव्हा मी नथ सगळ्यांनी परिधान केली तेव्हा सगळ्यांना ती इतकी सुंदर दिसत होती की असंही काही आहे तुमच्या देशामध्ये, हे आज अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे ते तिथपर्यंत पोचलं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या किंवा आपल्या दिवाळीचा फराळ असेल की तो पण घेऊन जाणे, तो त्यांना तिथे सगळ्यांना देणे, ह्या गोष्टी आहेत. किंवा आता हे जे काही ड्रेसेस आपण क्रिएट केलेले होते प्रत्येक त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा 3 ड्रेस एकाच वेळेला कसे बदलवायचे ह्यासाठीचं जे काही प्रिपरेशन होतं ते सगळ्यांबरोबर खूप वेळ त्यासाठी आम्ही दिला आणि मग त्यानंतर हे सगळं तयार झालं आपलं.